कोल्हापूरच्या एका चित्रकाराने कोणतंही प्रशिक्षण नसताना भारतीय सिनेमाला आकार देणारी एक गोष्ट केली होती। त्यांनी फक्त सिनेमा बनवला नाही तर सिनेमा बनवण्यासाठी लागणारा पहिला फिल्मी कॅमेराही बनवला आणि भारतीय सिनेमाची पायाभरणीच केली। कोण होते ते? त्यांचीच ही गोष्ट। ते होते बाबूराव पेंटर। यांचं खरं नाव बाबूराव कृष्णराव मेस्त्री। 1890 मध्ये कोल्हापुरात जन्मलेले बाबूराव सुरुवातीला एक अप्रतिम चित्रकार आणि शिल्पकार होते आणि त्यांच्या कलाकौशल्यामुळे त्यांना पेंटर हे नाव मिळालं। पण खरी गोष्ट तिथून पुढे सुरू झाली। त्या काळात भारतात फिल्म मेकिंगचं कोणतंही शिक्षण नव्हतं, टेक्नॉलॉजी नव्हती, मार्गदर्शन नव्हतं। तरी त्यांनी स्वतः प्रयोग करत कॅमेरा बनवण्याचा प्रयत्न केला आणि पूर्ण सिनेमा तयार करण्याची प्रोसेस शिकून घेतली। त्यांनी स्थापन केलेली महाराष्ट्र फिल्म कंपनी ही भारतीय चित्रपटसृष्टीतल्या सर्वात महत्त्वाच्या सुरुवातीच्या स्टुडिओजपैकी एक ठरली। त्यांच्या सह्याद्रीसारख्या मुखपटांनी त्या काळात वेगळाच दर्जा निर्माण केला होता। त्यांनी सेट्स हाताने तयार केले, कॉस्ट्यूम स्वतः डिझाईन केले आणि भारतीय सिनेमात पहिल्यांदाच रिअलिस्टिक आर्ट स्टाईल आणली। त्यामुळेच त्यांना भारतीय सिनेमातले पहिले मोठे आर्ट डिरेक्टर सुद्धा मानलं जातं। सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे व्ही शांतारामसारखे दिग्दर्शक त्यांच्या स्टुडिओतून घडले। बाबूराव फक्त कलाकार घडवत नव्हते तर त्यांना अभिनयासोबतच कॅमेरा, लाइटिंग, सेट डिझाईन अशा सगळ्या तांत्रिक गोष्टी शिकवत होते। त्यांनी आर्टिफिशियल लाईट्स, रिफ्लेक्टर्स आणि 3 डायमेन्शनल सेट्स सारख्या टेक्निकल गोष्टी भारतीय सिनेमात आणल्या। इतकंच नाही तर फिल्म प्रमोशनचं महत्त्व ओळखून ते पोस्टर्स आणि पत्रकं सुद्धा तयार करत होते। जेव्हा इंटरनेट नव्हतं, फिल्म स्कूल्स नव्हत्या आणि सिनेमा हा खूपच नवीन होता, तेव्हा बाबूराव पेंटर यांनी मेहनतीने इंडस्ट्री घडवली। कोल्हापूरला त्यांनी भारतीय सिनेमाचं एक मोठं केंद्र बनवलं। आज आपण जो सिनेमा पाहतोय तो अशा महान कलाकारांनीच घडवलेला आहे। कशी वाटली तुम्हाला ही स्टोरी? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि फॉलो करा लगावबत्ती।